मित्रांनो, एक कोट आहे, रिच मॅन्स जोक इज ऑलवेज फनी जोक. गर्भिता अर्थ आहे. हे पहा, माणसाकडं जेव्हा सर्व काही असतं ना, म्हणजे त्याचं नाव आहे, त्याचे खिसे भरलेले आहेत, त्याला येता जाता लोक विचारत आहेत, त्याचं एकंदरीत आयुष्यच एकदम चमकदार आयुष्य आहे. आणि असं असताना त्याच्या भोवती भरपूर गर्दी असते. अगदी तुम्ही पण पाहिलं असणार आहे. म्हणजे मी तर हे खूप जवळनं पाहिलं आहे आणि म्हणून मला ही कोट खूप आवडते. रिच मॅन्स जोक इज ऑलवेज फनी जोक. मित्रांनो, जेव्हा आपल्याकडं थोडीफार संपत्ती असते, जेव्हा आपण काही ना काही करत धडपडत काही नाव कमावलेलं असतं आणि खिसे आपले जेव्हा भरलेले असतात, तेव्हा आपण चार लोकांसाठी एक खर्च करण्याचा आपला स्वभाव बनून जातो आणि आपण खर्च करत पण असतो. पण तेव्हा आपण हे विसरून जातो की नक्की फक्त गुळाच्या ढेपीला चिटकलेले मुंगळे किती आहेत आणि खरी मनापासूनची माणसं आपल्या आसपास किती आहेत. वास्तविक पाहता त्यावेळेस मला अजूनही हे समजत नाही की मेंदूवर असा कोणता पडदा पडलेला असतो की अशी माणसं ही गोष्ट पाहणंच विसरून जातात आणि मग झूममध्ये जे काही आहे ते हळूहळू संपत जातं. कारण होतं काय की जे आहे ते किती काळ टिकणार आहे, जे मिळत आहे ते नेहमी मिळणार आहे का, असे साधे विचार करायला सुद्धा त्या व्यक्तीकडं वेळ नसतो. वेळ नसतो हा एक पोकळ डिफेन्स आहे. त्याला विचार करायची शक्तीच नसते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण मग याचा परिणाम काही वर्षानंतर दिसायला लागतो. जेव्हा तुम्ही कमावलेलं नाव हे हळूहळू तुमची प्रसिद्धी कमी व्हायला लागते, मिळणारा पैसा तोही कमी व्हायला लागतो, तुमच्या अवतीभोवतीची माणसं हे जेव्हा कमी होऊ लागतं, तेव्हा जणू काही आता मावळता सूर्य आहे हा आणि आता अंधार होणार आहे याची चाहूल लागून त्या गुळाच्या ढेपीचे सगळे मुंगळे हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. आणि मग जी लोक अक्षरशः लाळ घोटत असतात, तुमच्या अवतीभोवती 24 तास राहायला तडफडत असतात, त्या माणसांचेही चेहरे दिसेनासे होतात. यामध्ये मग सगळेच आले. मग ओळखीचे लोक आले, नातेवाईक आले, तुम्ही निर्माण केलेली काही नाती आली, तुम्ही ज्या ठिकाणी सढळ हाताने जाऊन खर्च करत होता तिथली काही मंडळी आली. त्यांनीसुद्धा तुम्हाला हळूहळू किंमत देणं कमी केलेलं असतं. म्हणजेच जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंतच तुम्हाला किंमत देणारी माणसं ही जर तुमच्या आसपास असतील तर तुम्ही नंतर वाईट दिवसांमध्ये एकटे पडण्याची जास्त संभावना. मग हे जर घडायचं नसेल तर काळजी काय घेतली पाहिजे? तुमच्याकडे जेव्हा तो झरा आहे, तुमचं जेव्हा नाव आहे, तेव्हा त्याची किंमत करणं शिकलं पाहिजे. जे आहे ते व्यवस्थितपणे टिकवण्यासाठी धडपड केली पाहिजे. नक्की कोण ही प्रसिद्धी आणि पैसा बघून चिटकलंय याची शहानिशा तुम्हाला करता आली पाहिजे. मग कोण टिकून राहतील त्यांचा फक्त हात धरायचा, बाकीच्यांपासून सुरक्षित अंतरावर तुम्हाला राहता आलं पाहिजे. नाही तर होतं काय की वाईट दिवस आले की ना जवळची माणसं जवळ येत नाहीत आणि नको त्या मुंगळ्यांना घेऊन बसला होता या एका कारणाने नातेवाईक पण जवळ करत नाहीत. आणि हे घडतं, अनेक लोकांच्या आयुष्यात घडतं. आणि म्हणूनच थोडासा अशा लोकांना सावध करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ. मित्रांनो, जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंत तुमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाला किंमत आहे.
तुम्ही सांगितलेला विनोद कितीही टाकाऊ असू द्या, अवतीभोवती हसणारी माणसं मिळतात. हे अगदी जगातलं त्रिवार सत्य आहे. चला, जोपर्यंत आपल्याला त्या देवाने जे काही दिलंय, जे काही आहे ते टिकवण्यासाठी आधी प्रयत्न करूयात. कारण हे नाव, पैसा, संपत्ती हे सगळं एक ना एक दिवस आटणार आहे, संपणार आहे. माणसांचं प्रेम अशा पद्धतीने कमवूयात आपण की सतत आपल्या अवतीभोवती आपली म्हणून चार माणसं तरी नक्कीच राहतील. त्यांना आपल्या खिशात असलेल्या पैशांच्या विषयी, तुमचं जे काही नाव आहे समाजात त्या नावाविषयी काहीही देणं घेणं नसेल. ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासाठी जगायला तयार असतील अशी चार माणसं कमवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच या मानवी आयुष्याला एक चांगला रंग देता येतं. मित्रांनो, जर आज तुमच्याकडं खूप काही असेल तर असं समजू नका की ते कायमचं राहील. ते कधी ना कधी संपणार आहे. बस मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण एक सत्य तुमच्या कानापर्यंत पोचवतोय, इतकाच माझा प्रयत्न आहे. डोंट फॉरगेट, रिच मॅन्स जोक इज ऑलवेज फनी. जेव्हा तुम्हाला ओहोटी लागेल तेव्हा तुमचा विनोद हा कुणालाही विनोद वाटणार नाही, या वाक्याच्या मागं जे काही सत्य दडलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न. आशा करतो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनात उपयोगी ठरेल, असेच मला तरी वाटते. चला, पाहत राहा अशाच मस्त गोष्टींसाठी एकच चॅनल यूट्यूबवर, ज्याचं शीर्षक आहे कवी प्रवीज शो. यूट्यूबला जा आणि कॅपिटल लेटर्समध्ये कवी प्रवीज शो टाईप करा. सर्चमध्ये तुम्हाला नक्की हा चॅनल सापडेल आणि भरपूर काही देण्याचा प्रयत्न केलेला एकमेव चॅनल. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. जे चांगलं आपण पाहतो, जे चांगलं आपण ऐकतो ते आपल्या मित्रांनाही माहीत असावं, आपल्या नातेवाईकांनाही माहीत असावं, ही एक प्रांजळ इच्छा मनात आलीच पाहिजे. भेटूयात मित्रांनो अशाच व्हिडिओसह पुन्हा काही वेळातच.